संत गाडगे बाबा, संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, या देशाचे खरे राष्ट्रपिता गांधीजी नकली, खरे राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, या सर्वांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या वंदन गीताला सुरुवात करीत आहे. लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांचं गाणं झाल्यानंतर आपल्याला चळवळ मांडायची. मला जास्त येत नाही, जेवढं येतं तेवढं येतं, जेवढं गाता येईल तेवढं गाईल. पण मी वचन देऊन जातो की या ठिकाणी जो सच्चा भीम सैनिक बसलेला आहे, माझं गाणं ऐकल्यानंतर 20-30 मध्ये विकले गेले असतील ते जाऊ द्या, पण माझं गाणं ऐकल्यानंतर बाबासाहेबांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे. तुम्हाला हे आंडू पांडू आहेत, मोदी सुद्धा विकत घेऊ शकत नाही, एवढं चॅलेंज करतो. शायर चेतन उदास लिखता, मैं हूँ गौतम का दीवाना, प्यार असीम करता, प्यार के बदले प्यार में तस्लीम करता, महफिल में कुछ गाने से पहले मैं सबको हाथ जोड़कर जय भीम करता। जीने के लिए सांस लेना बहुत जरूरी है। उदासी फिर लिखते हैं, जिस तरह जीने के लिए सांस लेना बहुत जरूरी है,
विद्वान बनने के लिए ज्ञान लेना बहुत जरूरी। ठीक उसी तरह कोई भी शुभ कार्य करने से पहले आज भीम के साथ गौतम का नाम लेना बहुत जरूरी है। निर्भय होना चाहिए, निर्भय होना चाहिए। उदासी फिर लिखते हैं निर्भय होना चाहिए, निष्पाप होना चाहिए। या शेरकडे लक्ष द्या। निर्भय होना चाहिए, निर्भय होना चाहिए, निष्पाप होना चाहिए। निर्भय होना चाहिए, निष्पाप होना चाहिए, तन मन से समर्पण खुदाप होना चाहिए। बुद्ध वंदना के लिए किसी नींबू या नारियल की जरूरत नहीं। बुद्ध वंदना के लिए सिर्फ अपना मन साफ होना चाहिए। नमो गौतमाला, नमो गौतमाला, नमो ज्योतिबाला, नमो गौतमाला, नमो ज्योतिबाला, नमो गौतमाला, नमो ज्योतिबाला, नमो रहते चारा जाना, नमो रहते चारा जाना। शिवाला भिवाला करू वंदना के भीम जी की कीमत को तोलकर हम कभी दिखा नहीं सकते। भीम जी की कीमत को तोलकर हम कभी दिखा नहीं सकते। अरे इतना दिया है हमें भीम ने, अब ये सर कहीं झुका नहीं सकते। इतना दिया है भीम ने हमें, ये सर अब कहीं झुका नहीं सकते। अरे हम अपनी माँ के एहसान को कुछ तो झुका देते होंगे सारा, लेकिन भीमाई को जन्म देने वाली, भीम जी को जन्म देने वाली भीमाई के एहसान हम कभी चुका नहीं सकते, एहसान कभी चुका नहीं सकते। नमो गौतमाला, नमो ज्योतिबाला, नमो रहते चारा जाना, नमो रहते चारा जाना। शिवाला भिवाला करू
दुःखाचे मूळ तू शोधिले दुःखाचे मूळ शोधिले दुःखाचे मूळ विश्वशांतीचे योग साधे आईंचा मार्गी लागून शाक्य पोळाला त्यागून आईंचा मार्गी लागून शाक्य पोळाला त्यागून त्यागिले सुखाच्या अंगणा त्यागिले सुखाच्या अंगणा अजीना खूप बड़ा पर्दा मेरे भीम जी ने हटा दिया। माझे गुरु पुन्हा लिहितात इन आँखों पे बड़ा पर्दा मेरे भीम जी ने हटा दिया। इन आँखों पर बड़ा पर्दा मेरे भीम जी ने हटा दिया और मगरूरों के गुरूर को देखो खाक में मिला दिया। अरे जिस जात पात को वो करोड़ों देवता मिलकर न मिटा सके उस जात पात को एक अकेले मेरे भीम ने मिटा दिया। ही कल्पना करोड़ों देव खोटा है म्हणून साहेबांनी जात पात का अभिशाप अपमान से भी बड़ा है और ये मनुवाद का अनुयायी शैतान से भी बड़ा है। माझे उस्ताद पुन्हा लिहितात की जात पात का अभिशाप अपमान से भी बड़ा है, ये मनुवाद का अनुयायी शैतान से भी बड़ा है। अरे फिर क्यों हम माने किसी भी देवी और देवताओं को? अरे हमारे लिए हमारा भी भगवान से भी बड़ा। या कडव्याकडे लक्ष नाही, साखळी आहे परिवर्तनाची। भली माणसं एक झाली ती इतिहास घडतो आणि नालायक गोळा झाली की सत्यानाश होतो। ही साखळी आहे तथागत बुद्धांपासून। तथागतांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टपैलू मंडळ होतं, राजकारभार होता, वैचारिकता चांगली होती म्हणून बाबासाहेबांनी गुरुचा दर्जा शिवाजी महाराजांना दिला, पण तलवारीला बदल घडला नाही। शिवाजी महाराजांनाही जातीयतेचे चटके सहन करावे लागले। गागा भट सारखा एक नालायक माणूस येऊन पायाच्या डाव्या अंगठ्यानं तिलक करतो, यापेक्षा अपमानास्पद गोष्ट कुठली आहे? पण त्याचे चटके इथल्या कुठल्या जातीवादीला कुठल्या मनुवाद्याला लागले नाही, घेणं देणं नाही। जिजामाता ढसाढसा रडल्या होत्या, या जातीयते पायी माझा एवढा हा रयतेचा राजा, न्यायप्रिय राजा, इथला एकही ब्राह्मण पुढे येऊन राज्याभिषेक करत नाही। शिवाजी महाराज ओबीसी समाजातले, ओबीसी समाजाशी फार जवळीक बाबासाहेब आंबेडकरांची, कारण बाबासाहेबांच्या आधी हा परिवर्तनाचा जथा ज्यांनी सांभाळला ते माळी समाजाचे, ओबीसी समाजाचे ज्यांना गुरु मानलं बाबासाहेबांनी ते महात्मा ज्योतिबा फुले, ते ओबीसी समाजाचे संत गाडगे बाबा, ज्यांना डेबूजी म्हणतो आपण,
शिक्षण कुठल्याही ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नसेल, परंतु वैचारिकता एवढी श्रेष्ठ होती संत गाडगे बाबांची, तेही ओबीसी समाजाचे, ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली बाबासाहेबांच्या आधी. या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली ते शाहू महाराज, ते सुद्धा ओबीसी समाजाचे. या ओबीसी समाजासाठी म्हणून बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये सर्वप्रथम कॉलम जर कोणासाठी लिहिला असेल आपल्याही आधी तो ओबीसी समाजासाठी लिहिला. आणि त्यावेळेचे तुमचे पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना विनंती करायला आले की बाबासाहेब आमच्या ओबीसी समाजाला सुद्धा या आरक्षणामध्ये दिवस आजचा महत्वाचा आहे म्हणून बोलतोय. काही गाढवांना हे कळत नाही. काही गाढवा एका गोष्टीचं वाईट वाटतं या देशामध्ये की ज्या बहुजनांसाठी बाबासाहेबांनी आपली पत्नी, आपली 4 मुलं, आपला संस्कार, आपलं शिक्षण, आपली संपत्ती अर्पण केली, तेच बहुजन लोक या माझ्या बहुजन लोकांवर हल्ला करतात. तेच बहुजन लोक बाबासाहेबांचं खाऊन बाबासाहेबांच्या चळवळीला घातक करतात. सगळ्यात मोठा नालायकपणा या देशाचा. बाबासाहेबांनी पंजाबराव देशमुख येऊन उभे राहतात. बाबासाहेब म्हणतात देशमुख सर थोडं बघा, काही राहिलं असेल मला सुचवा. बाबासाहेब फेरफटका मारायला जातात, पुन्हा येतात. पंजाबराव देशमुख रडायला लागतात. बाबासाहेब मी आलो, माझ्या ओबीसी समाजासाठी तुम्ही काहीतरी आरक्षण द्यावं म्हणून मी आलो, पण मी बोलण्याच्या आधी तुम्ही तरतूद करून ठेवली. साहेब तुम्ही श्रेष्ठ आहात, खूप मोठे आहात, हे पंजाबराव देशमुखनं जाणलं. आणि म्हणून भारतामधला सगळ्यात पहिला मोठातला मोठा आणि सगळ्यात पहिला पुतळा बाबासाहेबांचा या देशामध्ये कुठं बसला असेल तर त्याची जाण ठेवून पंजाबराव देशमुखनं कोल्हापूरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची पहिली सुरुवात. पण या उलट आमचे काही लोक माना 100 में 90 बेईमान 10 तो सच्चे हैं. माझे गुरु लिखतात कि माना 100 में 90 बेईमान 10 तो सच्चे हैं. अरे अधिकतर गुनेगार हैं मगर कुछ तो अच्छे हैं. अरे जितने भी अच्छे हैं याद रखो चेतन, वही तो असली मेरे भीमराज के बच्चे हैं, वही असली मेरे भीमराज के बच्चे. पाण्या वाचून जनता जनतासाठी केले हौद मोकळे. पाणी पिण्याची मनाई, जनावराला पाणी, आम्हाला पाण्याला स्पर्श करता येत नव्हता. या देशाचा शिल्पकार, या देशाला ज्याने विनामूल्य बाबासाहेबांनी 1 रुपया घेतलेला नाही आणि संविधान बहाल केलं, या बाबासाहेबांना सुद्धा वेळ कमी आहे. पण ज्या ठिकाणी बडोदे सरकारच्या तिथे कामाला गेल्यानंतर तिथला शिपाई सुद्धा बाबासाहेबांना लावून मटका दाखवतो, तुम्ही साहेब असाल पण मी जातीनं तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून तुमच्या हाताने तुम्ही पाणी घ्यावं. बाबासाहेब ढसाढसा रडले त्यावेळेस या देशातली मानसिकता कशी. बाबासाहेबांनी महाडचा संग्राम केला, पाण्याचा संग्राम केला, पण त्याही आधी बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये या बहुजन समाजासाठी आपला स्वतःचा घरचा हौद खुला करून दिला. म्हणून कवी सुनील खरे लिहितात, पाण्या वाचून अरे जनासाठी, या जनासाठी केले हौद मोकळे.
सुद्धा की ज्या महामानवाचे पुतळे परदेशात आहेत एकाची तरी लायकी आहे का? मोदीनं बनवला देशावर करताना भार टाकून सरदार पटेल मोदीजीनं बनवला हो. पण जगामध्ये जेवढं कीर्तीचं भूषण बाबासाहेबांना आहे, तुम्ही मोदीचा बनवा, नाही तर पटेलचा आकाशाला भिडणारा पुतळा बनवा. जो आदर बाबासाहेबांचा आहे, चेतन वो शासन किस काम का जो प्रशासन के नाम पे लूट करता है, और वो नेता किस काम का जो झूठ को सच और सच को झूठ करता है. अगर तुम्हें नेता ही बनना है तो मेरे भीम के जैसा बनो. अरे जिसे अमेरिका का माजी राष्ट्रपति ओबामा भी सैल्यूट करता. म्हणजे 14 एप्रिल हा दिवस भारतासाठी नाही, संयुक्त राष्ट्र एक सिंबल ऑफ नॉलेज ज्ञानाचा दिवस म्हणून साजरा करतात. मोदी जी वो चालू आदमी है. मोदी जी सुबह कुछ बोलते हैं, शाम को कुछ बोलते हैं. मोदी जी एक ही बात, भाई और बहनों, त्यांना सवय लागली. आपण तरी एखाद्या वेळेस आपल्या मिसेसला, त्यांना मिसेसच नाही प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांना महागाई कळतच नाही. पारिवारिक चिंता पारिवारिक माणसाला कळतं हो महागाई काय असते. बऱ्याच लोकांनी बाईक विकल्या, पेट्रोल परवडत नाही हल्ली हो. तरी मोदीजी रोज म्हणतात, भाई और बहनों अच्छे दिन आने वाले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अच्छे दिन आने वाले. ऐकून ऐकून कान पिकले हो. अच्छे दिन आने वाले किसके आने वाले हैं? गुंडों के, बदमाशों के, भांडवलदारों के. अच्छे दिन उनके आने वाले हैं. मोदी जी, अभी भी किसानों की मरने की संख्या कोई कम नहीं हुई. अभी भी चलो ठीक है, अच्छे दिन आने वाले हैं मोदी जी कहते हैं. मगर मैं एक बात कहता हूं, अच्छे दिन आने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. ठीक है, अच्छे दिन आने वाले हैं, हम मानते हैं आने वाले हैं अच्छे दिन. मगर एक सवाल है कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता. लक्ष्य द्या, सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता. अरे भीमराव सी बुलंदी कोई पा नहीं सकता. सूरज के पास कोई जा नहीं सकता, भीमराव सी बुलंदी कोई पा नहीं सकता. अरे कहाँ रोज, कहाँ राजा भोज, कहाँ है गंगू तेली. भीमराव अंबेडकर ने लाए हैं हमारे अच्छे दिन. अब मोदी तो क्या किसी का बाप ऐसे दिन ला नहीं सकता.
अरे राज्य जाने स्वराज्य, अरे राज्य जाने बघा हे काबिल. कुठलं राज्य? बहुजन राज्य जाने स्थापिल. मोदीजी पीएम बनण्याच्या ज्यावेळेस मोदीजी प्रधानमंत्री झाले, मोदीजी म्हणतात भाई और बहनों, बाबा साहब अम्बेडकर अगर इस देश में पैदा नहीं होते, बाबा साहब अम्बेडकर जी का अगर इस देश में संविधान नहीं होता, तो एक चाय बेचने वाला ये नरेंद्र मोदी कभी प्रधानमंत्री नहीं होता, असं मोदीजी म्हणतात. मोदीजी म्हणतात कि चाय बेचने वाला कभी प्रधानमंत्री नहीं होता अगर बाबा साहब का संविधान नहीं होता. ईमानदारी बघा, कारण ओबीसी समाजाचे स्वतः लोकमान्य टिळक असं म्हणतात की तेल्यांना आणि कुंभाटांना, तेल्यांना संसदेत जाऊन तेल पाडायचं, कुंभाटांना म्हणजे कुंभी समाज, ज्या समाजाचे शिवाजी महाराज. लोकमान्य टिळक म्हणतात कुंभाटांना संसदेत जाऊन का नांगर हाकलायचं. आणि मग मोदीजी सुद्धा ओबीसी समाजाचे, तेली समाजाचे. लोकमान्य टिळकांच्या विधानानुसार नरेंद्र मोदी मनुस्मृतीच्या आधारावर या एखाद्या ऑफिस मध्ये कारकून सुद्धा होऊ शकत नाही. पण मान्य केलं मोदीजीने की बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा चाय विकणारा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाला. म्हणून मला म्हणायचं की समतेची तुतारी तुम्हाला इथं फुकावी लागल. माझ्या भीमाच्या संविधानापुढं मोदीजी तुम्हाला मान झुकावी लागल. समतेची तुतारी तुम्हाला इथं फुकावी लागल. संविधानाच्या, माझ्या भीमाच्या संविधानापुढं मान तुम्हाला झुकावी लागल. अरे प्रधानमंत्री झालात मोदीजी माझ्या भीमाच्या संविधानामुळे, पण संविधानाचा अनादर केला तर पुन्हा तुम्हाला हातात चहाची किटली घेऊन चहात विकावी लागल. प्रधानमंत्री झाले, पण माझे गुरु म्हणतात की मान गए तुमको मोदी. या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत, विचारवंत आहेत, थोडेसे आहेत पण चांगले आहेत. आणि अशा वेळेत ओळख होते की खरे भीम सैनिक आणि खोटे भीम सैनिक जे इथे नाहीत, ओळखून घ्यायचं काहीतरी भेटलंय. म्हणून म्हणायचं की मान गए तुमको मोदी, तुम कितने हो होशियार. मान गए तुमको मोदी, तुम कितने हो होशियार. इलेक्शन से पहले नाम भीम का और सिलेक्शन में सरदार. 181 फूट पुतळा, कारण गावचा माणूस आहे ना गुजरातचा. म्हणजे शेवटी मोदीनं प्रांतवाद दाखवला, भाषा दाखवली, आपला माणूस दाखवला. आणि ज्याच्यामुळे प्रधानमंत्री झाला म्हणजे बापाला विसरला, काकाच्या मागे लागला. कि मान गए तुमको मोदी, तुम कितने हो होशियार.
अरे इलेक्शन से पहले नाम भीम का, सिलेक्शन में सरदार। अरे जिस भीम बदौलत तुमने यह पीएम की कुर्सी पाई है, पल भर में भुला दिए तुमने सब उनके उपकार। न तंदुरुस्ती से होती है न खूबसूरती से होती है। अरे 151 नहीं, 1051 की बिठा दो, क्योंकि न तंदुरुस्ती से होती है ना खूबसूरती से होती है, न मतलब के लिए की गई खाना पूर्ति से होती है। अपनी शान बढ़ाने को चाहे कोई कितनी भी ऊंची मूर्ति लगा ले, पर इंसान की इज्जत ऊंची मूर्ति से नहीं ऊंची कीर्ति से होती है, ऊंची कीर्ति से होती है। राजा सरदार गाजे माता, तो शिवनेरी राजा सरदार गाजे माता, भगवा झेंडा फडके करना, अरे भगवा झेंडा फडके करना। शिवाला भिवाला करू डोंबिवली शहर जिल्हा युवक अध्यक्ष विजय भाऊ सुरडकर, सूरज दादा मिलिंदी यांच्यातर्फे भेट मिळाली, आभारी आहोत। गीताचा शेवट गात आहे, लक्ष द्या। अरे मनी घेतली मनी घेतली जाणिल्या अभिमान दुखियात, मनी घेतली गुरु प्रेरणा, जाणिल्या अभिमान दुखियात, सनातन्याला भिडला सुनील भारी पडला, सनातन्याला भिडला सुनील भारी पडला, चालला पुढे तो दंडना, अरे चालला पुढे तो दंडना। शिवाला वारे वा, मी कधीपासून बघतोय हो इवली इवलीशी मुलं, पण काय झेंड्याचा आधार आहे, जीव गेला चालेल पण त्याची शान जाऊ देऊ नका। मला ही मुलं निष्पाप असतात, मोठी झाली की आजूबाजू त्याचं बॅकग्राऊंड असतं 90 वाले, लगेच हसले बघा बाळकर, काही घेणारे देणारे, या गोष्टी मला खूप आदर वाटतोय, कारण झेंड्याची काठी आणि कधीपासनं हात दुखतो, पण खरं ते म्हणतात दुखत नाही, कारण त्यांच्या रक्तात खरा बाबासाहेब। बाकीचे भेसळ जातात, काही आता भेटतील काही सकाळी भेटतात, तिसऱ्या दिवशी साहेब नाही चला दिले ना,
म्हणून अरे चालला पुढे तो दंडना, चालला पुढे तो दंडना, शिवाला विवाला करू वंदना. ताई नाव सांगा. आदरणीय सन्माननीय आमच्या ताई दिशा बागुल, म्हणजे मी भाऊच आहे. दोन मिनिटं म्हणून थांबलो. गाणं आवडल्याबद्दल, विचार आवडल्याबद्दल फार मोलाची भेट मला मिळाली. या माय माऊल्यांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. धम्माचं आचरण यांच्यापासून आणि तोडपाणीचे धंदे माणसांपासून. सकाळी घेतो जातो माणूस व्यवस्थित, संध्याकाळी व्यवस्थित येतो की नाही गॅरंटी नसते. पण ज्याच्या घरात धम्माचं पालन आहे, ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ बुद्ध वंदना होते. माझे गुरु एक शेर लिहितात, वरवर जय भीम करणारे लोक मला आवडत नाही. डिक्कीवर बहुजन हिताया कधी भगवान बुद्धाचा फोटो डिक्की मध्ये क्वार्टर ठेवणारे बहादर पाहिजे. धम्मच कळत नाही त्यांना. महात्मा फुले म्हणतात, ज्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल सपाट. पुस्तक सोडा, संध्याकाळी आल्या आल्या ज्या घरामध्ये धम्माचं आचरण आहे त्या घरामध्ये एज्युकेटेड लोक आहेत. लोकराम एरिया खूप फेमस आहे. काही अपवाद असतील, नाईलाज असतो. माझे गुरु लिहितात कि जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता. चेतन उदास लिहितात कि जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता और दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता, दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. अरे पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बौद्ध बनने के लिए. नीले कपड़े पहन लेने से कोई जय भीम वाला नहीं हो जाता, कोई जय भीम वाला. बहुजन महासंघ कल्याण डोंबिवली जिल्हा युवक अध्यक्ष विजय भाऊ सुरडकर, विभाग अध्यक्ष सूरज मिलिंदी यांच्यातर्फे पुन्हा 100 रुपये मिळाले. गीताचा शेवट, अरे चालला पुढे तो दंडना.